विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलचे 6वे प्रकरण लोकसंख्या या पाठाची माहिती घेत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाच्या लोकसंख्येची थोडक्यामध्ये ओळख करून घेतली. लोकसंख्येची रचना, लिंग गुणोत्तर याची माहिती घेतली. या पुढील भागामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाच्या लोकसंख्येची जी वैशिष्ट्ये आहेत त्यांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत, ओळख करून घेणार आहोत. चला तर मग पाहूया. वय आणि लिंग मनोरा. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाच्या लोकसंख्येच्या वय आणि लिंग मनोऱ्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊया. आता पान क्रमांक 41 या ठिकाणी 2 आकृत्या आहेत, ज्यामध्ये 2016 नुसार ब्राझील आणि भारत या दोन्ही देशातील स्त्री पुरुष वयोगटानुसार टक्केवारीचं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. आता मित्रांनो, ही दोन्ही आकृत्या पाहिल्यानंतर थोड्या वेगळ्या वाटत आहेत आपल्याला. हे वेगळे आलेख आहेत, तर हे वय आणि लिंग दाखवणारे आलेख आहेत. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाच्या लोकसंख्येचे वय आणि लिंग दाखवणारे काय आहेत? हे आलेख आहेत. याला लोकसंख्येचा मनोरा असं सुद्धा म्हटलं जातं. या मनोऱ्याचा उपयोग काय आहे? आता या मनोऱ्याचा अभ्यास केल्यानंतर किंवा निरीक्षण केल्यानंतर एखाद्या प्रदेशातील वय व लिंग, वयोगट आणि लिंग, स्त्री पुरुष वय व लिंग या बाबतीत किंवा या संदर्भाने लोकसंख्येचा अभ्यास करण्यासाठी हा मनोरा आपणाला उपयोगी पडतो. म्हणजेच आपण देशातील, मग भारत आणि ब्राझील विविध वयोगटातील, वयोगट आहे जन्मल्यापासून 4 वर्षापर्यंत, त्यानंतर 5 वर्ष ते 9 वर्षापर्यंत, त्याच्यानंतर 10 वर्ष ते 14 वर्ष, 15 वर्ष ते 19 वर्ष आणि पुढे असे वयोगट केले आहेत. तर विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांची संख्या किंवा त्यांची टक्केवारी किती आहे हे आपल्याला या ठिकाणी या मनोऱ्याच्या माध्यमातून सांगता येईल. तसेच देशामध्ये मुले, तरुण आणि वृद्ध मंडळी किती आहेत याची माहिती देखील या आलेखाच्या माध्यमातून किंवा या मनोऱ्याच्या माध्यमातून आपणाला देता येईल. आता या ठिकाणी जर आपण हे दोन्ही आलेख पाहिले तर लक्षात येतं की दोन्ही देश, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे. तरुणांची संख्या खूप मोठी आहे. परंतु भारतामध्ये ब्राझीलपेक्षा मुलांची टक्केवारी जास्त आहे. भारतात आपल्या ब्राझील या देशापेक्षा लोकसंख्येत मुलांची टक्केवारी जास्त असलेली आपल्याला दिसते. तर ब्राझीलमध्ये 80 वर्षापेक्षा जास्त, म्हणजे ज्या स्त्री आणि पुरुषांचं वय 80 वर्ष झालं आहे, तसे 80 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचं प्रमाण, लोकांची टक्केवारी आपल्या भारतापेक्षा ब्राझीलमध्ये जास्त आहे, असं या मनोऱ्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला सांगता येईल. मित्रांनो, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या आकृतीचा आढावा घेतल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर
ब्राझीलची लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकत आहे. भारतात परिस्थिती वेगळी आहे. आपल्या भारतात तरुण वयोगट जास्त आहे. म्हणजे भारतीय लोकसंख्येमध्ये तरुणांचं प्रमाण जास्त असलेलं आपल्याला दिसतं. आता या ठिकाणी तरुण म्हटल्यानंतर 18 वर्ष पूर्ण झालेले आणि 58 वर्षाच्या आतील हा जो वयोगट आहे, या वयोगटातील लोकसंख्या आपल्या भारतामध्ये जास्त आहे. म्हणजेच भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे. कार्यप्रवण लोकसंख्या आपल्या भारताकडं ब्राझीलपेक्षा जास्त असलेली आपल्याला दिसून येते. आता या ठिकाणी जर आपण विचार केला मित्रांनो, तर वरील हे दोन्ही आलेख पाहिल्यानंतर प्रश्न या ठिकाणी, वरील दोन्ही आलेखांचा उपयोग करून विविध वयोगटातील स्त्री व पुरुषांच्या संख्येत फरक आहे का ते शोधा. हो, फरक आहे. कोणत्या वयोगटात हा फरक प्रामुख्याने आढळतो तर आपल्याला सांगता येईल, ब्राझीलमध्ये 10 वर्ष ते 14 वर्ष, 70 वर्ष ते 74 वर्ष, 75 ते 79, 80 ते 84, तसेच 85 ते 89, 90 ते 94 या वयोगटात स्त्री पुरुषांच्या संख्येमध्ये फरक असलेला आपल्याला दिसतो. आपल्या भारताचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतामध्ये 0 ते 4 वर्ष, 5 ते 9 वर्ष, 10 ते 14 वर्ष, 15 ते 19 वर्ष, 20 ते 24 वर्ष, 25 ते 29 वर्ष आणि 90 ते 94 हे जे वर्ष वयोगट आहेत, तर या वयोगटामध्ये स्त्री आणि पुरुषांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे वय आणि लिंग यावरून जर लोकसंख्येचा आढावा घेतला तर ब्राझीलमध्ये वृद्धत्वाकडे झुकत असलेली लोकसंख्या जास्त आहे. तर आपल्या भारतामध्ये तरुण वयोगट ज्यांना 18 वर्ष पूर्ण झालेत, म्हणजे थोडक्यात 19 ते 57 हा जो वयोगट आहे, या वयोगटाचं लोकसंख्येतील प्रमाण ब्राझीलपेक्षा जास्त असलेलं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मित्रांनो भाग लोकसंख्या वाढीचा दर. लोकसंख्या वाढीचा दर. आता या ठिकाणी 2 आलेख आहेत ज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर आहे. वरच्या आलेखामध्ये ब्राझील या देशाची माहिती आहे आणि खालच्या आलेखामध्ये भारतीय लोकसंख्या वाढीचा दर या ठिकाणी दर्शवलेला आहे. तर इथे लोकसंख्या वाढीचा दर टक्केवारीमध्ये आहे आणि 1960 पासून 2001 पर्यंत, आणि आपल्या भारताचा जर विचार केला तर 1961 पासून 2011 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. मित्रांनो, हे आलेख काय दर्शवतात तर हे आलेख ब्राझील आणि भारत या दोन्ही देशातील लोकसंख्या वाढीचे प्रमाण, लोकसंख्या वाढीची टक्केवारी प्रमाण दाखवतात. पण प्रश्न असा पडतो की आलेखामध्ये रेषा अशी खाली खाली येत असलेली दिसते, बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, रेषा जरी खाली जात असली तरी लोकसंख्या कमी होत आहे असं म्हणता येणार नाही. लोकसंख्या वाढीचा दर, वाढीचं प्रमाण, वाढीची टक्केवारी ही पूर्वीपेक्षा कमी झालेली आहे. लक्षात का, लोकसंख्या कमी झालेली नाही. आपण जर जनगणना झाल्यानंतर जर 10 वर्षांनी जर आढावा घेतला तर दोन्ही देशामध्ये लोकसंख्या वाढत आहे, परंतु वाढीचं जे दर आहे, वाढीचं जे प्रमाण आहे ते प्रमाण पूर्वीपेक्षा कमी असलेलं आपल्याला दिसून येईल. ब्राझीलची लोकसंख्या कमी होत आहे असं वाटतंय का? नाही. लोकसंख्येची जी वाढ आहे त्याचं जे वाढीचं प्रमाण आहे ते कमी आहे. आणि ब्राझीलचा आलेख पाहिल्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की अलीकडच्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये
ब्राझीलच्या लोकसंख्येची वाढ जी आहे ती फारच सावकाश कमी गतीनं होईल. लोकसंख्या वाढणार परंतु कमी प्रमाणामध्ये वाढणार. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2001मध्ये ब्राझीलचा लोकसंख्या वाढीचा दर आहे 3%. 2001मध्ये ब्राझीलच्या लोकसंख्या वाढीचा दर आहे 0.5% आणि तो होता 60मध्ये 3%. 60मध्ये होता 3% आणि 2001मध्ये आहे जवळपास अर्धा टक्का. म्हणजे इतकं प्रमाण कमी झाले, वाढीचं प्रमाण कमी झाले. आपल्या भारताचा जर आपण विचार केला तर आपल्या भारतामध्ये 1961मध्ये 2% वाढीचा दर होता, 2%. 71मध्ये तर तो वाढला, जवळजवळ 2.5% गेला आणि त्यानंतर तो कमी 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 होत 2011मध्ये 2%च्याही थोडा कमी असलेला आपणाला दिसतो. आता मित्रांनो, लोकसंख्या वाढीचं हे जे प्रमाण आहे ब्राझीलमध्ये बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये ब्राझीलमध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण कमी आहे. आपल्या भारतात मात्र तशी परिस्थिती नाही. 2001 ते 2011च्या दशकात भारताची लोकसंख्या 18 कोटी 2 लाख 18 कोटीनं वाढलेली आहे. आणि आता ज्यावेळेस जनगणना होईल मी कालच तुम्हाला सांगितलं 140 कोटीच्या आसपास आहे. म्हणजे 2011ला 121 कोटी होती, 18 ते अजूनही 19 कोटीनं लोकसंख्या वाढलेली आहे. म्हणजे लोकसंख्येमध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसते. आता भारतातील लोकसंख्या वाढीचा दर 1971पर्यंत जास्त होता आणि त्यानंतर मात्र लोकसंख्या वाढीचा दर हा आलेख पाहिल्यानंतर, हा खालचा आलेख आपण पाहिला तर त्या आलेखावरून आपल्याला दिसून येईल 1971च्या नंतर हा दर स्थिर राहिला आणि तो कमी कमी अलीकडील काळामध्ये होत असलेला दिसतो, परंतु लोकसंख्या वाढत आहे. ब्राझीलचा आलेख पाहिल्यानंतर लक्षात येतं की लोकसंख्या वाढीचा दर कमी होतोय आणि पुढच्या 2 दशकात म्हणजे 20 वर्षात ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता कमी आहे. अशी जास्त वाढ ब्राझीलच्या लोकसंख्येमध्ये होणार नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा दर आपण या दोन्ही देशाचा पाहिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, लोकसंख्या आयुर्मान नंतरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल आयुर्मान. आता आयुर्मान म्हणजे काय तर जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते त्याला आयुर्मान. आयुष्य, माझं आयुष्यच आहे इतकं, यांचं आयुष्यच होतं 50 वर्ष असं आपण म्हणतो. तर जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते त्याला आयुर्मान असे म्हणतात. आता या ठिकाणी 2 आलेख आहेत. ज्या आलेखामध्ये वरच्या पहिल्या आलेखामध्ये ब्राझीलचं सरासरी आयुर्मान किती आहे ते दर्शवले आणि खालच्या दुसऱ्या आलेखामध्ये भारताच्या जनतेचं लोकसंख्येचं आयुर्मान किती आहे ते दर्शवलेलं आहे. आता मित्रांनो, पहिल्या आकडेचं निरीक्षण केल्यानंतर असं दिसतंय ब्राझील 1960मध्ये ब्राझील या देशातील जनतेचं जे आयुर्मान आहे ते 54 वर्ष होतं. म्हणजे 1960मध्ये असं होतं की ब्राझीलमध्ये जन्माला आलेलं मूल 54 वर्ष जगेल असं होतं किंवा जगू शकता असा अंदाज होता. 70मध्ये 59 वर्ष, 1980मध्ये 62 वर्ष, 90मध्ये 65 वर्ष आणि 2016 75 वर्ष. म्हणजे ब्राझीलच्या लोकसंख्येचं आयुर्मान वाढत गेलेलं आपल्याला दिसतं. 2016च्या आकड्यानुसार ब्राझीलमध्ये जन्मलेलं मूल हे सरासरी 75 वर्ष आयुष्य जगू शकतं असं या ठिकाणी आपल्याला दिसतं. खालचा आपला जो आलेख आहे आपल्या भारताचा, तर या ठिकाणी जर आयुर्मान पाहिलं तर 1960मध्ये 41% म्हणजे ब्राझीलपेक्षा कमीच आहे मित्रांनो. 1970मध्ये 48, 80ला 54, 90मध्ये 58, 2000मध्ये 63 वर्ष, 2010मध्ये 67 वर्ष आणि 2016मध्ये 68 वर्ष. म्हणजे ब्राझीलमध्ये
2016मध्ये जन्मलेलं मूल 75 वर्ष जगू शकतं, 75 वर्ष आयुर्मान सांगितलं आहे. तर आपल्या भारतामध्ये 2016ला जन्मलेलं मूल 68 वर्ष जगू शकेल असं आयुर्मान सांगितलेलं आहे. म्हणजे भारतापेक्षा ब्राझीलच्या लोकसंख्येचं आयुष्य जास्त असलेलं आपल्याला दिसतं. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे भारत आणि ब्राझीलचे व्यक्तींचे सरासरी आयुष्य दाखवणारे आलेख आहेत. एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते त्याला आयुर्मान असे म्हणतात. आपल्या भारतीय लोकांचं सरासरी आयुर्मान 68% 2016नुसार, तर ब्राझीलचं आयुर्मान लोकसंख्येचं 75 वर्ष 2016नुसार आहे. म्हणजे भारतात जन्मलेली व्यक्ती 68 वर्ष जगू शकेल आणि ब्राझीलमध्ये जन्मलेली व्यक्ती 75 वर्ष जगू शकेल. सरासरी काढलेली असते मित्रांनो. आता 1960ला भारतीयांचं आयुर्मान 41 वर्ष किंवा त्याहीपेक्षा थोडं कमी असलेलं दिसतंय आपल्याला, पण आता ते वाढलं आहे आणि भविष्यातही ते वाढेल. आता पूर्वी आयुर्मान कमी असण्याची कारणं काय होती तर मित्रांनो, विविध सेवा सुविधांचा अभाव, साथीचे रोग, एखादा आजार झाला तर त्याचं निदान होत नसे आणि निदान झालं नाही तर त्याच्यावर उपचार करता येत नसत आणि त्यामुळं माणसं लवकर दगावत असत, मृत्यू पावत असत. परंतु अलीकडे आपण पाहतो साथीच्या रोगावर इलाज निघालेले आहेत. जर एखाद्या शेजारील गावामध्ये कुठे साथ जर पसरली तर अगोदर आपल्याला होणे म्हणून त्याचा प्रतिबंधात्मक आपण उपाय करतो. जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या आरोग्याच्या किंवा इतर ज्या सेवा सुविधा आहेत त्या अतिशय वाढलेल्या आहेत आणि चांगल्या प्रकारच्या आज मिळत आहेत आणि त्यामुळं सुद्धा आज लोकांचं आयुर्मान वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे साक्षरता प्रमाण. लोकसंख्येचं वैशिष्ट्य साक्षरता, म्हणजे प्रत्येक देशाची जी लोकसंख्या आहे त्यात साक्षरतेचं प्रमाण किती आहे ते आपण आता पाहूया, विशेषतः भारत आणि ब्राझील. मित्रांनो, आता या ठिकाणी पहा 2 आलेख आहेत, रेषालेख. पहिला आहे साक्षरता ब्राझील आणि दुसरा आहे भारत ब्राझील. साक्षरता भारत म्हणजे भारतातील आणि ब्राझीलमधील साक्षरतेचं प्रमाण इसवी सनानुसार किती आहे ते या ठिकाणी टक्केवारीच्या रूपामध्ये दाखवलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेमध्ये तुम्हाला एखाद्या वेळेस असा आलेख दिला जाईल आणि खाली प्रश्न विचारले ना, आलेखाचे विश्लेषण करा. आता हे दोन, समजा आता आपण हेच गृहीत धरू, हे 2 आलेख तुम्हाला परीक्षेमध्ये आले आणि सांगितलंय आलेखाचं विश्लेषण करा किंवा आलेखाची माहिती स्पष्ट करा, आलेखाची माहिती सांगणारी 4-5 वाक्य लिहा, असं जर तुम्हाला विचारलं तर आपल्याला ते सांगता आली पाहिजेत. कारण आतापर्यंत आपण अनेक आलेख आकृत्या पाहिल्यात आणि त्याचं विश्लेषण केलेलं आहे, त्याची माहिती प्रश्नाच्या रूपाने घेतलेली आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला असं म्हणता येईल की हे आलेख काय दर्शवतात, तर सांगता येईल आपल्याला भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील साक्षरतेचं प्रमाण हे आलेख दर्शवतात. तर ब्राझीलची साक्षरता प्रमाण किती आहे तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की 2016मध्ये ब्राझीलचं साक्षरतेचं प्रमाण 92.6% आहे. 100 पैकी 92 लोक, 93ला थोडं कमी, 92.6 लोक साक्षर आहेत, ज्यांना अक्षर ओळख आहे, लिहिता वाचता येतं. भारताचा जर विचार केला तर भारतात साक्षरतेचं प्रमाण किती आहे तर भारतात 2016नुसार 72.2% इतकं साक्षरतेचं प्रमाण आहे. हे आपल्याला हे आकृतीचं आलेखाचं निरीक्षण केल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण, त्याचं विश्लेषण सांगता आलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या दोन्ही आलेखाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला म्हणता येईल की सुरुवातीपासूनच ब्राझीलचं भारतापेक्षा साक्षरतेचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे आणि आपल्या भारताचं साक्षरतेचं प्रमाण ब्राझीलपेक्षा कमी आहे. तर ब्राझीलमध्ये 1981 साली 74.6% लोकसंख्या साक्षर होती
एकूण लोकसंख्येच्या 2001मध्ये 86.4% आणि 2016मध्ये 92.6%. भारताचा विचार केला तर 1981मध्ये 40.8% एकूण लोकसंख्या साक्षर आहे, तर 2001मध्ये 61% आणि 2016मध्ये एकूण लोकसंख्येच्या 72.2% लोकसंख्या साक्षर आहे, म्हणजेच ज्यांना लिहिता वाचता येतं. थोडक्यात ब्राझीलच्या तुलनेत भारताचं साक्षरतेचं प्रमाण कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आकृतीचं वाचन करून त्याचं स्पष्टीकरण, त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. मित्रांनो, माहितीसाठी सांगतोय, भारतामध्ये जनगणना दर 10 वर्षांनी होते. ब्राझीलमध्ये जनगणना ही सुद्धा दर 10 वर्षांनी होते. भारताची जनगणना दशकारंभी, दशक सुरू झालं की होते, तर ब्राझीलची जनगणना दशकाच्या शेवटी दशक संपत असताना होते. तर अशा पद्धतीनं मित्रांनो या ठिकाणी आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील या लोकसंख्येची माहिती आपण घेतलेली आहे. या ठिकाणी आपला हा पाठ संपलेला आहे. व्यवस्थित पाठाचा अभ्यास करा. काही अडचण असेल तर मला संपर्क करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.